घटना अशी आहे की याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही. इतकी मानसिकता ढासळून गेलेली आहे की ज्या नेत्याच्या भरोश्यावर आम्ही आजपर्यंत इतकं मोठं जगतो आणि आमचा नेता इतकं पुढं जात असताना अशी दुर्दैवी घटना देवानं त्याच्यावर आणावं. एवढं मोठं संकट कुठलंच नाही. संकटाला तोंड कसं द्यावं याचाच विचार आला. देवानं बघितलं, दादांचे स्वप्न खूप मोठे होते. खूप पुढे जाण्यासाठी, महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी मी खूप प्रयत्न केला, सर्वांना घेऊन चालत नाही. आणि काळाने त्यांच्यावर अशी झडप आणणं म्हणजे ही खूपच मोठी दुर्दैवी घटना आहे की शब्दातच व्यक्त करू शकत नाही. इतकं मोठं दुःख झालंय की असं वाटतं की आपल्या घरातला माणूस गेला आणि त्यांच्यामुळे आज आपण इथपर्यंत त्यांचं एवढं सहकार्य, त्यांचा आवाज जर याला, फोन जर याला, तर आमच्या कुटुंबाला एक प्रेरणा मिळत होती, त्यांना आम्ही पुढं जातो. आणि असं होणं म्हणजे आमच्यासाठी खूप मोठी दुःखाची गोष्ट आहे. याला शब्दात व्यक्त करणंच कठीण आहे. ताई, तुमच्या कुटुंबावर खरं तर मोठा डोंगर कोसळलेला आहे, कारण दादांचे विशेष प्रेम होतं. एका घरात म्हणजे तुम्ही आमदार असताना सुद्धा त्यांनी 25 आमदार जरी एवढं त्यांच्यावर प्रेम करत होते. प्रेम होतं दादांचं. फोन लावला तर लगेच दादा त्याला लगेच फोन करायचे. आता काल तर बोलणं झालं साहेबांचं, दादा परवाही बोलणं झालं दादाचं. काल सकाळी 9-9:30 वाजता साहेब फोनवर दादांशी बोलत होते. दादा म्हणे, संजय मी फोन करतो तुला, करा तुम्ही, तुम्हाला काय करायचं. म्हणजे एवढी मोठी हिंमत दादा देत होते. काल सकाळी बोलणं झालं. आज साहेब काल मुंबईला गेले, आज दादा येतील, दादांची आज भेट घ्यावं म्हणून काल रात्री मुंबईला अमरावती गाडीने काल केली. आज दादांशी चर्चा करायची होती, हे करायचं होतं. आणि अशी घटना घडणं म्हणजे विचारच करू शकत नाही की ठीक आहे.